नमस्कार मित्रांनो, मी राजेश बिडवे। नेहमी सातत्याने वेगवेगळ्या भूमिका आपण दर्शकापर्यंत या ठिकाणी मांडत असतो आणि कुठेतरी या ठिकाणी चांगल्या लोकांमध्ये गणल्या जाणारे जे व्यक्तिमत्व आहेत, त्यांची जी हितगुज आहे, त्यांचा जो संवाद आहे, तो संवादाच्या माध्यमातून कुठेतरी दर्शकापर्यंत चांगला एक मेसेज या ठिकाणी पोहोचावा, त्या दृष्टिकोनातून आपण ही पावलं या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून रुजवलेली आहे। आणि आपल्यासोबत आज ॲडव्होकेट हर्षवर्धन दादा बोंद्रे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या मातोश्री सुद्धा या ठिकाणी आदरणीय उषालीताई या ठिकाणी आहेत। कारण याचा असं आहे की नुकतीच त्यांनी ॲडव्होकेट ही जी पदवी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे आणि आज त्यांचा सत्कार समारंभ परिवाराकडनं या ठिकाणी झालेला आहे आणि सत्काराला छानसं उत्तर या ठिकाणी आपण दिलेलं आहे। या उत्तरासंदर्भामध्ये दोन शब्द आमच्या दर्शकांना काय सांगा। हे जे सत्कार जो कार्यक्रम ठरला होता, हे मी खरं सांगू तर बघितलं की परिवारात किती मोठं माझं परिवार आहे। अनुराधा परिवार, हिरकणी परिवार आणि सगळे ते खरं मी अजून म्हणजे विसरू शकत नाही। आणि हे जे भव्य यांनी माझ्यासाठी हा कार्यक्रम ठरवला, त्यांनी मला खरं कळालं की जे आमचं अनुराधा परिवार आहे ते किती मोठं आहे आणि किती मोठं होणार आहे पुढे। आमचं जेवढं पण संस्था आहे त्यांच्या माझ्या परिवारामुळेच मोठ्या होणार आहे। अच्छा, बरं, आजोबांचे आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्तता या ठिकाणी आपण केलेली आहे, तर त्यांच्या कार्याबद्दल दोन शब्द काय सांगणार? नक्की। माझे आजोबा कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी एवढे सगळे संस्थान उभारले आणि त्यांचं पहिलेपासूनच स्वप्न होतं की याला अजून मोठं करायचं आणि त्या स्वप्नाला पूर्ण करण्याचं एक मी छोटंसं पाऊल आज टाकलं आहे। अमेरिकेतून परत आलो, माझी मास्टर्सची डिग्री घेऊन आलो आणि तसंच माझे आई आणि बाबा सगळे दोघांनी पण त्यांच्या पण खूप आशा, खूप स्वप्न माझ्या मागे आहे आणि ते पण मी पूर्ण करण्याचा जेवढा प्रयत्न करेल तेवढा करेल। पण दादासाहेबांनी हे जे वटवृक्ष या ठिकाणी छोटंसं या ठिकाणी लावलं, त्याचा वटवृक्ष या ठिकाणी झालेला आहे। या परिसरातल्या विद्यार्थ्यांना एक चांगली पर्वणी या ठिकाणी या अनुराधा परिवाराच्या माध्यमातून मिळते, शिक्षणाच्या माध्यमातून मिळते। अजून सुद्धा या ठिकाणी प्रोग्रेस करण्यासाठी आपण काय पाऊल टाकणार? शिक्षण महत्वाचं, जसं मी तुम्हाला सांगितलं, पण शिक्षणाच्या व्यतिरिक्त आपलं स्वतःचं जे पर्सनल डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो किंवा स्वतःची जी वाढ असते ती खूप महत्वाची असते। आणि ती वाढ तुम्हाला कशी होणार की तुम्ही जेव्हा लोकांसोबत संवाद, म्हणजे लोकांना भेटणार, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लोकांना, दुसऱ्या देशांच्या लोकांना, तर असं करून जे आपल्याला जी वाढ करायची आहे ती आहे आपल्याला आपली संस्था जेवढी मोठी करता येईल तेवढी करायची आहे। आणि तसंच करून आपले जेवढे पण विद्यार्थी आहे, जे शिकता आहे आपल्या संस्थेमध्ये, त्यांची तशीच वाढ होणार आहे। आपण जे आपलं शिक्षण देतो ते कसं अजून आपण चांगलं करू शकतो, कशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आपण शिक्षण आणि कसं आपण वेगळं काहीतरी करू शकतो दुसऱ्यांपेक्षा, ती तशीच वाढ होणार। पण सातत्याने या ठिकाणी मनोगतातून आपण भावना व्यक्त केलेल्या आहेत की आदरणीय कर्मवीर तात्यासाहेब बोंद्रेंच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी आपण या ठिकाणी मनोगताच्या माध्यमातून भावनी सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगणार? आता माझे आजोबा कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांचं खूप म्हणजे त्यांच्याशिवाय हे संस्था झाल्या नव्हत्या, म्हणजे ते होते म्हणूनच या सगळ्या संस्था झालेल्या आहे। आणि ते मला लहानपणापासून खूप म्हणजे मला वाचण्यासाठी पुढे करायचे, त्याच्यानंतर मला स्वतः आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांनी खूप मदत केलेली आहे आणि असेच ते स्वतःही होते। म्हणजे सगळ्यांना माहिती असेल, माझ्या आजोबांनी 17 वेळेस 29 वेळेस केदारनाथला जाऊन आलेले आहे आणि ते म्हणजे एकदम 65 वयाच्या नंतर पण गेलेले आहे। म्हणजे असे माझे आजोबा होते आणि रामायण पण त्यांनी धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी आहे खूप जास्त। ताई, दोन शब्द आपल्या पल्ल्यांबद्दल या ठिकाणी काय सांगणार? कारण की आपण जे संस्कार त्यांच्यावरती या ठिकाणी रुजवलेले आहेत ते संस्कार कुठेतरी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ध्येयाच्या दिशेने वाटचाल होत आहेत आणि आपल्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू सुद्धा दिसत आहेत। ते आनंदाचे आहे, अभिमानाचे आहे, स्वाभिमानाचे आहे। त्या संदर्भामध्ये काय सांगणार? आज या ठिकाणी जे अनुराधा परिवार आणि हिरकणी परिवाराने हा जो कार्यक्रम आयोजित केला, आणि हा म्हणजे आमचा हर्षवर्धन की जो परिवारामध्ये अमेरिकेवरून उच्च शिक्षण घेऊन आला, आज LLM सारखी अतिशय प्रतिष्ठित अशी
डिग्री त्यांनी अमेरिकेच्या UCLA या खूप म्हणजे टॉप 50 मध्ये म्हणजे टॉप 15 मध्ये ते जगामध्ये असलेली युनिव्हर्सिटी आहे आणि नामांकित विद्यापीठ ज्याला आपण म्हणू की जगातल्या 15 विद्यापीठांमध्ये नामांकित असलेलं हे विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठातून तो नुकतंच LLM अशी पदवी त्यांनी घेऊन आलेला आहे. त्यामुळे हा आमच्यासाठी निश्चितच अतिशय आनंदी त्याचसोबत भावनिक सुद्धा हा एक सोहळा आहे. कारण ज्यावेळेस तुमचा मुलगा ज्यावेळेस काहीतरी चांगलं काम करून येतो आणि तो आपल्या देशामध्ये परत येतो त्यावेळेस जे आई वडिलांना जो आनंद असतो तो निश्चितच आनंद त्या म्हणजे आनंदाश्रूच्या माध्यमातून तो जाणवतो. आणि तुम्ही जे ओळखलं की तुमच्या म्हणजे नजरेमध्ये मला ते दिसलं. निश्चित ज्यावेळेस मी माझ्या मुलाचं कौतुक इतरांच्या माध्यमातून बघत होती त्यावेळेस एक आईला अभिमान जो असतो की अरे मी खूप योग्य संस्कार दिले की आज ते संस्कार माझ्या म्हणजे मुलाला ते देता आले आणि त्याचं आज हे जिवंत उदाहरण आहे की अतिशय चांगलं काम त्याच्या हातून निश्चित होणार. आणि आम्हाला खात्री आहे की आमचे आदरणीय कर्मयोगी बाबा की ज्यांच्या म्हणजे जडणघडणामध्ये त्याचं बालपण गेलेलं आहे आणि त्यांनी जे संस्कार त्याला दिले आहे की त्या संस्काराच्याच एवढ्या मोठ्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक शिदोरी त्याच्यासोबत होती आणि म्हणून तो परदेशात गेलेला असताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी त्याचं शिक्षण पूर्ण केलं. कुठल्याही मोहपाशामध्ये तो अडकला नाही. आणि आज सगळ्यात मोठे संस्कार हे असतात की परदेशात गेलेला मुलगा आज जसा गेला संस्कार घेऊन तसाच परत तो संस्कार घेऊन वापस आला. हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आम्हाला खात्री आहे की तो अनुराधा परिवाराला याही पेक्षा वाढवेल. कारण आजोबांचं जे स्वप्न आहे, आमचं जे स्वप्न आहे आणि अनुराधा परिवाराचं जे स्वप्न आहे ते स्वप्न तो पूर्ण करेल निश्चित, यात शंका नाही. आणि तो आता जे जाणार तो फक्त बार एक्झाम जी आहे, न्यूयॉर्क बार म्हणून जी सगळ्यात जगभरामध्ये सगळ्यात महत्वाची एक्झाम असते, जसं आपण AIBE ऑल इंडिया बार एक्झामिनेशन जे इंडियामध्ये देतो. कारण मी स्वतः पण लॉ केलाय त्यामुळे मला माहितीये ही आपल्या इंडियापुरती महत्वाची आहे, पण ही जगभरामध्ये सगळ्यात प्रतिष्ठित अशी न्यूयॉर्क बार एक्झाम आहे. ती बारची एक्झाम तो देण्यासाठी आता जाईल आणि मग परत वापस ती एक्झाम देऊन तो येणार आहे. कारण आणि आता या ठिकाणी जी हिरकणी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी विविध कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवत असतात जेणेकरून सामाजिक बांधिलकी या ठिकाणी सातत्याने जपण्याचा प्रयत्न आहे. कारण आपण एक महिला सबलीकरण सक्षमीकरणाच्या माध्यमातून विविध धडे महिलांना या ठिकाणी देत आहे. परंतु आज आपला मुलगा या ठिकाणी मोठ्या याच्यामध्ये गेलेला आहे आणि जे संस्कार तुम्ही जे बोललायत ते जसं तुम्ही संस्कार टाकलेले आहेत तशाच पद्धतीचं या ठिकाणी महिला भगिनींना संदेश काय देणार? मी महिला भगिनींना एवढा संदेश देईल की तुमचं कुटुंब हे सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी आहे. सगळ्यात महत्वाचं कुटुंब आहे. कुटुंब म्हणजे आपला मुलगा, आपले घरातले सगळे सदस्य. जर तुम्ही त्यांना जर चांगलं म्हणजे वेळ देऊ शकले नाही, त्यांच्या वेळा ह्या लहान जेव्हा मुलगा असतो तेव्हा त्यांना वेळ देणं खूप गरजेचं असते. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणी जर वेळ दिला नाही तर निश्चित तो मुलगा भरकटत जाईल. त्यामुळे आम्ही दोघंही आपण सगळ्यांनी बघितलं असेल की आदरणीय राहुलजी हे राजकारणात आहे, पण मी सतत म्हणजे कुटुंबात माझा जास्त हे होतं आणि सामाजिक कार्य करत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष व्हायला नको. कारण आपण समाजामध्ये जर महिलांना काही सांगायचं असेल तर पहिले आपल्याकडे लक्ष महत्वाचं आहे की माझे संस्कार माझ्या मुलांना मी कसे दिले आणि मग मी इतरांना सांगू शकेल. तर मी एवढंच सांगेल माझ्या सगळ्या भगिनींना की पहिली प्रायोरिटी तुमची मुलं आहे. त्यांना चांगला वेळ द्या, त्यांना घडवा, त्यांना चांगले संस्कार द्या. TV सिरियल हे पाहण्यात वेळ वाया न घालवता तुमच्या मुलांकडे लक्ष द्या आणि त्यांना एक चांगला नागरिक, आपल्या देशाचा एक निरोगी, सदृढ आणि निर्व्यसनी नागरिक हा कसा बनवता येईल याच्यावर तुम्ही फोकस करा. एवढ्या ठिकाणी सांगेल. आपल्या मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद आणि पुढील वाटचालीस भाऊ शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.